बीटीबी सब्जी भाजी मार्केट में हो रहा है मजदूरों पर अत्याचार। बीटीबी में फिर चालू हुई गेट पास के नाम पर वसूली। व्यापारी और मजदूरों में बढ़ रहा है आक्रोश। भंडारा शहर के बीटीबी यानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी मार्केट में गेट पास के नाम पर किसान, व्यापारी और आम लोगों से गेट पर गाड़ी रोककर 20 रुपए, 30 रुपए, 50 रुपए गेट पास की पावती फाड़ी जा रही है, जिससे फिर एक बार जन आक्रोश बढ़ सकता है। साथ ही मजदूरों को सब्जी मंडी में अब शब्द बोलकर डराने धमकाने का काम किया जा रहा है। हमाली के साथ साथ साफ सफाई करने कहा जा रहा है। आपको बता दें कि बीटीबी में मेंटेनेंस के नाम पर रोजाना हजारों रुपए वसूल कर रहे हैं। इस वसूली में साफ सफाई, इलेक्ट्रिक, पानी व अन्य सुविधा बीटीबी के मार्केट के व्यापारियों को और किसानों को देना है, लेकिन नगर परिषद रोजाना ट्रैक्टर के माध्यम से सब्जी भाजी, कचरा और सफाई नगर परिषद और व्यापारी स्वयं कर रहे हैं, जिससे व्यापारियों का कहना है कि हम खुद मेंटेनेंस कर रहे हैं तो किस बात का बीटीबी को मेंटेनेंस का पैसा दे। साथ ही साफ सफाई मजदूर से कराया जाता है, जिसका कोई अतिरिक्त पैसा नहीं दिया जाता, जिसको लेकर बीटीबी सब्जी भाजी मंडी के खिलाफ पुलिस स्टेशन में तकरार दाखिल की है। देखना है कि क्या इस पर जिलाधिकारी और नगर परिषद सीईओ क्या कार्रवाई करते हैं। इस पर आम जनता की नजरें टिकी हुई है। नाव सांगा तुमचं. पवन दाढी. काय झालंय, नेमकी का तक्रार आहे, कशासाठी तुम्ही पोलीस स्टेशन आलेले आहे? मी बाजारात काम करतो 26-27 वर्षापासून. त्या दिवशी बीटीबीवाला म्हणे का तू बाजारातली साफसफाई झाडू मारायची आहे तर बाजारात हमाली कर, नगर आपला ठेला घेऊन बाहेर नाही. म्हणलं साफसफाई करायचं काम माझ्या नाही, नगर परिषदच्या त्याला जाऊन म्हणलं. तो म्हणते डायरेक्ट का जास्त नको बोलू. बाकीच्यानं जसं नोटीस आणला म्हणते तसं नोटीस आणला म्हणते नगर परिषदमधून. मी 26-27 वर्षापासून नगर परिषदेला विचारू का तुला विचारू हमाली करून आलो म्हणून. ते मला माहीत नाही जास्त नको बोलू ना. असंच नाही, असा किती वेळेस बोलला तो. म्हणलो काहून तू इतका तू जास्त हमालावर अत्याचार करतेस ते मला माहीत नाही. नेमकी काय आहे तुमची मागे, काय आहे? मागे काय आहे, तो अत्याचार करते हमालावर. का मारते का? म्हणजे मी शिवाय मारत देते नाही का? पण बोलते, खूप टोचून बोलते, अपशब्द वापरते. आमच्या साम्राज्य होय माझ्या, मी हा साम्राज्य आणलो तुमच्यासाठी आणलो म्हणते. गाड्या वगैरे कोणत्या आल्या आजूबाजूला करायचं काम नाही म्हणजे तुमच्या आमच्या कामात नाही आणतो तरी आम्ही करतो. तरी तो म्हणजे तुम्ही काहीच नाही करता. आता हमाल त्याच्यासाठी जीव देईल. तुम्ही तर हमाली करतात ना? हा, हमाली करतो ना आम्ही. त्याच्या म्हणणं असं का तुमची हमाली झाली तुम्ही बाजार झाडू मारा, तो काम आमचा आहे का? नाही, तुमचं काम मेंटेनन्स कशाचा येतो? मेंटेनन्स कसा घेते तो? तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतात का मग? नाही, हो. आम्ही आपली हमाली करतो, आम्ही आपली मेहनत करतो तेव्हा आम्हाला गिऱ्हाईक पैसे देते. याचा काहीच नाही. हा, याचा काहीच हस्तक्षेप नाही त्याच्यामध्ये. तुमची मागणी म्हणजे माझ्या जागेवर हमाली करता, माझ्या जागेवर कमवता, पण जागा त्याची नाही ना नगर परिषद. आमची मांग काहीच नाही. आमची फक्त एवढीच मांग आहे. आमची मंडी जेव्हा इथं होती जुनी लहान मार्केटमध्ये, तेव्हा पण आम्ही हमालीच करत होतो साहेब. तेव्हा पण आम्ही हमालीच करत होतो, कोणाकडे काय काम नाही. आता मंडी तिथं गेली, तिथं पण आम्हाला दुसरं काम येत नाही तर आम्ही हमालीच करणार आहोत तिथं पण जाऊन. तर त्यांच्या म्हणणं असं आहे का तुम्ही इथं झाडू वगैरे मारा, मंडीचा जो केर कचरा वगैरे तो काढा. आम्ही काढत होतो याच्या आधी, असं नाही का नाही काढत होतो म्हणून. पण त्याचे जे अपशब्द जो बोलतो तो हमालांना, ते आपल्याला ऐकून होत ना. दुसरी गोष्ट, तो मेंटेनन्स खर्च घेऊन राहिलेला आहे. तर त्यांनी स्वतःचे माणसं लावून तो मेंटेनन्स जो खर्च घेतात त्या खर्चातून तो सर्व कार्य जो काम आहे मंडीतला तो पूर्ण करून घ्यावा. आम्ही आपली मेहनत एवढी करतो, आम्ही त्या मेहनतीचा पैसा आम्हाला भेटतो. आम्हाला कोणी काही आमच्या घरी आणून देत कोणी फुकट पैसे देणार नाही. एक हप्ता कोणी घर राहिलं त्याच्या घरी आणून पैसे देणार नाही. मेहनत कराल तेव्हा पैसे कमवत. हमाल म्हणतो का या भाऊला पण मागं म्हटलं म्हणते त्यांनी का तुला जर मंडीत काम करायचे आहे तर माझ्या हिशोबानं काम कर, नाहीतर मग मंडीचे आपला ठेला घेऊन गेटच्या बाहेर काम. गेटच्या बाहेर कर. बाजार परिसरात अंदरच म्हणजे गेटच्या अंदर काम नको करू, बाहेर काम करू. आम्ही बाजारातही काम करत होतो. 97 पासून आम्ही काम करून आलो. हा 95 पासून काम करून राहिलो. 1995 पासून 97 पासून हा 26-27 वर्षापासून आम्ही काम करून, त्याला विचारून काम करून राहिला का आम्ही? तेव्हा तर त्यांना काय प्रॉब्लेम होती. तो म्हणाल उठून जो म्हणाल बस तर बसून, असं आहे का? आता का तक्रार कोणती? तक्रार त्याची अशी आहे का आम्हाला त्याने अत्याचार केला नाही पाहिजे. कारवाई नाही झाली तर पुढची प्रक्रिया करायला. तो जेव्हा तेव्हा आपला दबाव टाकते आम्हाला.
कारवाई नाही झाली तर कार्यवाही तुमची नाही झाली तर आम्हाला तेच आमची हमाली बंद करून आम्हाला गेटवर उभे राहावं लागेल. मग आम्ही कोणतीही गाडी अंदर येऊ देणार नाही आणि कोणती गाडी अंदर जेव्हा बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्ही आपल्या पूर्ण संपावर बसून जाऊ. मग पाहू तेव्हा कोणते आम्हाला किती काम करतात आणि ते स्वतः गाडी भरतात का तेही पाहू आम्ही. बिना आम्हाला व्यापार करतो का पाहू आम्ही बिना आम्हाला व्यापार करतात तर ते पाहू आम्ही. भारतीय संस्कृति में विवाह समाज में एक अत्यंत महत्वपूर्ण एवं सार्वभौमिक क्रिया है। अक्षय तृतीया के शुभ अवसर पर सामुदायिक और एकल विवाह समारोह आयोजित किए जाते हैं। बाल विवाह की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। भंडारा जिले में बाल विवाह रोकथाम आदेश लागू किया गया है। बाल विवाह को रोकने के लिए भंडारा जिले में बाल विवाह रोकथाम अधिकारी के स्तर से प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से सहायक विवाह प्रमाण पत्र छापने वाले प्रेस संचालक, मंडप सजावट, ड्राइवर, फोटोग्राफर, शेफ, मंगल कार्यालय, लॉन हॉल प्रबंधक, बैंड वादक, कैटरिंग ड्राइवर है। जो लोग विभिन्न जातियों और धर्मों के विवाह रचाते हैं, उन्हें लड़की का विवाह कार्य संपन्न कराते समय यह पुष्टि करने के बाद ही विवाह समारोह बुक करना अनिवार्य कर दिया गया है कि लड़की की आयु 18 वर्ष और लड़के की आयु 21 वर्ष हो गई है कि नहीं। बाल विवाह निवारण अधिनियम 2006 के प्रावधानों के अनुसार जो कोई भी बाल विवाह के लिए उकसाता है या अनुमति देता है या बाल विवाह को रोकने में लापरवाही से अपराध करता है, जिसमें वह व्यक्ति भी शामिल है जो बाल विवाह में भाग लेता है, 2 साल तक की सश्रम कारावास की सजा हो सकती है और 1 लाख रुपए तक का जुर्माना भी लगाया जा सकता है। इसे सरकार ने जिला बाल संरक्षण अधिकारी और महिला एवं बाल विकास विभाग की चाइल्ड हेल्पलाइन पर आह्वान किया गया है कि बाल विवाह के संबंध में जानकारी देने के लिए 1098 नंबर पर संपर्क करें। सूचना देने वाले का नाम गोपनीय रखा जाएगा। की अक्षय तृतीया हा एक चांगला मुहूर्त आहे आणि आपल्या भारतीय समाजामध्ये फार काही वाईट रूढी परंपरा आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वाईट रूढी परंपरा म्हणून बालविवाह मोठ्या प्रमाणात होता आणि हा बालविवाह होऊ नये आपल्या भंडारा जिल्ह्यात तसंही फार कमी प्रमाणात बालविवाह होत आहे, परंतु आपला भंडारा जिल्हा हा शून्य बालमुक्त जिल्हा व्हावा अशी आमची तयारी आहे आणि त्याकरता जिल्ह्यातल्या सर्व मंदिर, देवस्थान, मंगल कार्यालय, कॅटरिंग, बँड पथक इत्यादी ज्या आस्थापना या बालविवाह म्हणजे विवाह कामात सहभागी होतात त्या सगळ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहे की आपण ऑर्डर घेताना बालक आणि बालिकेची जन्मतारखे पाहूनच ऑर्डर घ्यावे, अन्यथा आपणाला कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारे प्रत्येक प्रत्येक तालुक्यात सगळी तयारी सुरू आहे आणि जो 10 तारखेला अक्षय तृतीया होणार आहे त्या दिवशी शून्य बालविवाह व्हावे या दृष्टीने पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहे आणि हे शासनातर्फे जरी प्रयत्न होत असले तरी शासनाला जर समाजांनी सहकार्य केलं तर नक्कीच हा समाजाच्या सहकार्याने भंडारा जिल्हा हा आम्ही शून्य बालविवाह मुक्त जिल्हा नक्कीच करू याची मी शाश्वती देतो. धन्यवाद. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर विवाह हे खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्या अनुषंगाने तिथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा यासाठी तत्पर महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. जर बालविवाहाविषयी जर कोणाला माहिती गावामध्ये मिळाली तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा. ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून गाव स्तरावरती घोषित करण्यात आलेला आहे. किंवा जर अशी काही माहिती लोकांना मिळाली तर त्यांनी 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे, यावरती सुद्धा ते संपर्क करू शकतात. त्यांचं नाव हा पूर्णतः गोपनीय राहील.
गोंदिया पुलिस ने अक्षय तृतीया के शुभ अवसर पर चोरी हुए 50 मोबाइल फोन उनके असली मालिकों को लौटा दिए हैं और नागरिकों ने भी मोबाइल फोन वापस मिलने पर पुलिस का धन्यवाद किया है। गोंदिया जिले में बस स्टेशन, साप्ताहिक बाजार, अस्पतालों और रेलवे स्टेशनों से मोबाइल फोन की चोरी बढ़ने की शिकायत पुलिस को नागरिकों से मिली है, जिसके बाद गोंदिया पुलिस ने साइबर सेल की मदद से चोरी किए गए मोबाइल फोन की खोज कर आज अक्षय तृतीया के अवसर पर मोबाइल उनके मालिकों को लौटा है। इसमें सैमसंग, वीवो, वन प्लस, ओप्पो, एप्पल जैसे महंगे मोबाइल फोन भी चोरों ने चुरा लिए थे और पुलिस ने इन मोबाइलों को ढूंढकर नागरिकों को लौटा दिया। अब से यदि किसी व्यक्ति का मोबाइल फोन खो जाता है या चोरी हो जाता है तो आप इसकी सूचना पुलिस को दे सकते हैं और अपना मोबाइल फोन वापस पा सकते हैं। ऐसा आह्वान पुलिस विभाग की ओर से किया गया है। आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण 50 मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावरती सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत। ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे, सर्व आमच्या DB टीमचे, सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते। मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी। पोलीस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात, त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो। त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे, हेच मी सांगू इच्छिते। नाही, मी यांच्याबद्दल साधा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं। अतोरात कष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे, त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन। दादा, माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये का आपल्यासोबत काही गलत झाला, मोबाईल आपला गेला आहे तर आपलं काम आहे तक्रार करणे। आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे ठाणेदार साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब, यांचा खूप खूप अभिनंदन करतो, कारण की ते जे प्रकारची सेवा देत आहेत। तसेच गोंदियाची जे DB टीम आहे, बाकी पूर्ण गोंदियाचा स्टाफ सिटीचा एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा बचत बसत आहे। अगले 4 दिन बारिश के अनुमान के अनुसार गुरुवार 9 मई को सुबह 8 बजे से ही जोरदार बारिश ने दस्तक दी। बिजली के कड़कने के साथ तेज हवाओं के कारण बार बार बिजली गुल होती रही। दोपहर करीब 3 बजे बारिश रुकी, लेकिन आसमान में बादल छाए रहे। 7 मई को शुरू हुई बारिश ने 8 मई को थोड़ा विराम लिया, किंतु गुरुवार 9 मई को सुबह से मानसून के जैसे झमाझम बारिश हुई। 3 दिन से हो रही बारिश के कारण हवा में ठंड का एहसास हो रहा है। ग्रीष्मकाल में चिलचिलाती धूप से इस बारिश के कारण थोड़ी राहत जरूरी मिली है, किंतु इस बेमौसम बारिश के कारण फसलों के साथ ही अन्य व्यवसायियों का नुकसान हुआ है। फिलहाल शादियों का सीजन चल रहा है, जिससे डेकोरेशन, कैटरिंग, कपड़ा मार्केट जैसे धंधे में नुकसान का सामना करना पड़ रहा है। अगले 3 दिन यही आलम रहा तो नुकसान में वृद्धि की संभावना है।
जिला सामान्य अस्पताल में ब्लड बैंक में 7 मई को रेड क्रॉस डे पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस रक्तदान शिविर में 35 युवाओं ने रक्तदान किया। इस समय शिविर में डॉक्टर जयंत गिरेपुंजे, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर विजय कुल्लड़कर, प्रीतम कुमार राजा भोज, प्रशांत बडोले, विनय ढगे, राजू नागदेवे उपस्थित थे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए रविशंकर साकुरे, सुरेश मोहबे, रविंद्र नागपुरे, नारायण उर्कुडे, सोनू पशीने तथा डॉक्टर अशोक ब्राह्मणकर, डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता, डॉक्टर नितिन तुरस्कर, हेमंत चंद्रवास्कर और राजू खवस्कर ने सहयोग किया। भंडारा जिले में लगातार 2 दिनों तक बेमौसम बारिश हुई। इस बारिश से धान उत्पादक किसान प्रभावित हुए हैं। कल फिर गरज चमक के साथ बारिश ने दस्तक दी थी। रबी सीजन का धान किसानों द्वारा खेत में काट कर रखा गया है। नतीजा ये हुआ कि खेतों में बारिश का पानी जमा हो जाने से किसानों का धान पूरी तरह से भीग गया है। इससे धान की फसल को काफी नुकसान होने से किसान परेशानी में है। अब किसानों की मांग है कि कृषि विभाग तुरंत पंचनामा बनाकर मुआवजा दे।